नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या कोपरी येथील कोपेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि महाशिवरात्रीचा उत्साह या ठिकाणी संपूर्ण ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच ह्या मंदिरामध्ये देखील आपण पाहिलं तर विविध अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष असं आपण पाहिलं तर सुंदर असा गेट जो आहे महाशिवरात्रीच्या उत्साहानिमित्त या ठिकाणी सजवताना आपल्याला पाहायला मिळालं। आयोजक लक्ष्मण पोद्दार असतील यांच्या माध्यमातून या संपूर्ण महाशिवरात्रीचं आयोजन जे आहे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। भाविकांची गर्दी या ठिकाणी सकाळपासूनच कोटेश्वर मंदिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विशेष अशी सुबक आकर्षण फुलांची आरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मंदिर जे आहे 30 वर्षापासून या ठिकाणी कोपरी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मंदिराची लाईव्ह झलक जी आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहणार आहोत। सकाळपासूनच आहे आपण पाहिलं तर ठाण्यातील विविध शिवमंदिरात पाहिलं तर भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली पाहायला मिळते। तसंच आता आपण पाहिलं तर या मंदिरात देखील भाविक जे आहे मोठ्या उत्साहात भगवान शिवांची या ठिकाणी आराधना असेल, उपासना असेल, श्रद्धेने या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त होताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत या संपूर्ण कोटेश्वर मंदिरात भाविक जे आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठी अशी गर्दी या कोटेश्वर मंदिरात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। मंदिराला फळांची असेल, फुलांची आरस आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कोपरी परिसरात होताना आपल्याला पाहायला मिळते। भाविकांना सुंदर असं आयोजन तसेच एक योग्य प्रकारे भाविकांना मंदिराचं दर्शन मिळावं यासाठी आयोजक लक्ष्मण पोद्दार हे नेहमीच जे आहे ते कार्य करत असतात। कोटेश्वर मंदिर हे सकाळपासूनच महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी खुले झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण देखील या मंदिरात आता प्रवेश घेणार आहोत आणि तसेच ठाणे लाईव्हच्या प्रेक्षकांना देखील या मंदिराचं दर्शन जे आहे ते आपण देणार आहोत। आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून नेहमीच कोपरी येथे या मंदिराचं देखभाल जी आहे ती करण्यात येते। तसेच या मंदिराची आयोजन या महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असं उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। भाविकांची श्रद्धा जी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। महाशिवरात्रीचा पावन सण जो आहे तो ठाणेकर नागरिक असतील हे होताना पाहायला मिळतं। आपण देखील या मंदिराचं जे आहे ते दर्शन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। सकाळपासूनच या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ज्येष्ठांपासून ते लहानांपर्यंत हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी या ठिकाणी खुलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण मंदिराच्या आतमध्ये आहोत। आपण पाहिलं तर भगवान शिवलिंगाची या ठिकाणी अभिषेक जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी सकाळपासूनच जे आहे ठाण्यातील विविध मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह तसेच भक्तिभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यातील कोटेश्वर मंदिरामध्ये आपण आहोत। भाविक या ठिकाणी सकाळपासून जे आहे या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय सुंदर असं आयोजन आहे। तसेच मंदिराची सजावट फुलांची आरस असेल ही आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। संपूर्ण मंदिर परिसर असेल विविध रोषणाईने तसेच फुलांच्या आरसेने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नागरिक एक भक्ती, श्रद्धा तसेच उपासना भगवान शिवांबद्दल या ठिकाणी नागरिकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आज महाशिवरात्रीचा उत्साह प्रत्येक मनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता आपण ठाण्यातील कोपरी येथील कोटेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि याच मंदिराचे लाईव्ह दर्शन जे आहे ठाण्यातील ठाणे लाईव्हच्या प्रेक्षकांना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। योग्यरित्या प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी महाशिवरात्रीची जरी औचित्य असलं तरी प्रत्येक नागरिकाला योग्यरित्या दर्शन मिळावे यासाठी लक्ष्मण पोद्दार या ठिकाणी नेहमीच कार्य करत असतात। तसेच आपण पाहिलं तर अभिषेक जो आहे या ठिकाणी भगवान शिवलिंगाचा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। एक वेगळा उत्साह, आनंद या ठिकाणी दर्शन झालं बाहेर या पण पाहिलं तर गेल्या 30 वर्षापासून हे मंदिर जे आहे
हे भाविकांसाठी खुलं आहे। अतिशय प्रसिद्ध असलेले ठाण्यातील कोपरी येथील हे कोटेश्वर मंदिर हे आज महाशिवरात्रीसाठी एक वेगळं रूप जे आहे या मंदिराने धारण केलेलं आहे। महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण ठाण्यामध्ये जो आहे तो सकाळपासूनच आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतोय। भाविकांची श्रद्धा ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। भगवान शिवाचा या ठिकाणी अभिषेक करून आजचा दिवस जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर महादेव, हर हर महादेव। अतिशय प्रसिद्ध असलेल्या या ठाण्यातील कोटेश्वर मंदिरात या ठिकाणी आपण लाईव्ह पाहतोय। ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण मंदिराचं लाईव्ह जे दर्शन आहे ते ठाण्यातील ठाणे लाईव्हच्या प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहिलं तर विविध धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल कार्यक्रमांचं आयोजन जे आहे आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। विविध पूजा असेल, अर्चा असेल, या ठिकाणी आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज होणार आहे। भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच आपण पाहिलं तर ठाण्यातील विविध मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आणि याच उत्साह आज कोटेश्वर मंदिरात विविध धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल कार्यक्रमांचं आज आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून आयोजन जे आहे ते करताना पाहायला मिळालं। भगवान महादेवासाठी लागणारी फळे, फुले, पूजेचं साहित्य आणि महाप्रसादाचं आयोजन देखील या ठिकाणी आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। अतिशय सुंदर असं नियोजन असेल, आयोजन असेल या ठिकाणी या मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल। कुठल्याही नागरिकांना, भाविकांना दर्शन जे आहे योग्यरित्या पद्धतीने मिळावे याचा उद्देश ठेवून आयोजक लक्ष्मण पोद्दार यांनी संपूर्ण आयोजन आहे या दिवसाचं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भव्य अशी गर्दी आज या कोटेश्वर मंदिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच जे आहे या मंदिरात उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नागरिकांची गर्दी ही आपल्याला उत्साह जरी गर्दी असेल तरी उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कुठेही उत्साह जो आहे तसेच आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून संपूर्ण भाविकांमध्ये या ठिकाणी उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रत्येक महाप्रसादाचं देखील आयोजन जे आहे ते आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज होताना पाहायला मिळते। मंदिर परिसरामध्ये सुबक अशी रोषणाई असेल, फुलांचा आरस या ठिकाणी या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये होताना पाहायला मिळेल। असं सुंदर असं महाशिवरात्रीचं आयोजन हे आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। संपूर्ण कोटेश्वर मंदिरातून ही लाईव्ह दृश्य आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहे। नक्कीच या संपूर्ण मंदिर जे आहे नक्कीच या संपूर्ण आजच्या दिवसाचं या ठिकाणी महत्त्व जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। कोटेश्वर मंदिरात आज संपूर्ण महाशिवरात्रीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्यासोबत आयोजक लक्ष्मण पोद्दार आहे। सर, काय सांगाल? एक आनंद आहे, उत्साह आहे आजच्या दिवसाबद्दल, काय सांगणार आजच्या दिवसाबद्दल? सर, काय सांगाल? आज महाशिवरात्री आहे, एक उत्साह, आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय। मग कोटेश्वर मंदिरात अनेक नागरिक जे आहेत ते भाविक जे आहेत तिकडे दाखल झालेले आहेत, काय प्रतिक्रिया आपली?
देखिए, महाशिवरात्रि का आयोजन ऐसे तो सभी मंदिरों में बहुत भव्यता से होता है, लेकिन कोटेश्वर जो भगवान शिव का महामंदिर है, खोपरी के अंदर स्थापित, इसकी पूजा अपने आप में बहुत महत्वपूर्ण है। भगवान का जो शिवलिंग है वो अपने आप में बहुत ही चमत्कारिक शिवलिंग है और गत 26 वर्षों से पोदार परिवार इसमें सक्रिय रूप से सहयोग करता आ रहा है। पहले लक्ष्मीकांत जी पोदार के पिताजी गोवर्धन दास जी पोदार इसमें बहुत सक्रिय रहे और वर्तमान में उनके पुत्र लक्ष्मीकांत जी पोदार और उनके पुत्र चिराग पोदार परिवार इसके अंदर। बाकी के जो हमारे खोपरी कॉलोनी के अष्टमी मित्र मंडल, हमारे श्री प्रकाश जी कोटवानी, इसके अंदर सबका सहयोग, सबका साथ है इसके अंदर सहयोग के अंदर। और हमारे थाना ईस्ट और थाना वेस्ट के काफी दूर दूर से भक्त लोग आस्था के रूप में भव्य महाशिवरात्रि बनाने के लिए आते हैं। पर्व में सुबह से शाम तक 7 से 8 हजार पब्लिक दर्शन करके कृतज्ञ होती है और सब खुश होके जाती है। और हम भगवान भोलेनाथ से आशीर्वाद करते हैं कि हर साल इससे भव्य आयोजन होता रहे और यही हमारा मन की भावना और प्रकट है। तो सर, क्या प्रोग्राम के लिए आयोजन है आज का दिन के महाशिवरात्रि का 30 सालों से लेके ये मंदिर जो है भावी के लिए खुला है। आज के दिन का क्या अवसर है, क्या बताएंगे इस अवसर पर? महाशिवरात्रि के दिन सुबह मंदिर भगवान का 4 बजे पट खुलता है, 4 बजे भक्तों का तांता लग जाता है। उनके लिए जो आज उपवास का दिन रहता है उनके लिए फलियार के लिए प्रसाद के रूप में केला, खजूर और अंगूर वो रखते हैं और ठंडाई कंटिन्यूटी रहती है उनके। और शाम को 2 भजन मंडली रहती है, 4:30 से 5:30 और 5:30 से 6:30। और रात को 11:30 12 बजे बाद में सब भक्त लोगों का होने के बाद में रुद्राभिषेक होता है भगवान का और सुबह 5 बजे आरती होती है। सर, आपके माध्यम से क्या बताएंगे लोगों के आज के दिन के बारे में? आज के दिन की बहुत महिमा है। भगवान भोलेनाथ देवादिदेव महादेव है, परमपिता परमेश्वर है, बराबर है। तो देवों ने भी यश, ये जहर पीने वाले भोलेनाथ थे, मेरी बात सुनो, जिन्होंने जो कुछ धारण नहीं किया। और भोलेनाथ के पास में सब कुछ अखंड भंडार है, उसकी सेवा के अंदर उसको कुछ नहीं चाहिए। प्रकृति का दिया हुआ बेलपत्र उसका है, जल जिसका कुछ पैसा नहीं लगता, आंकड़े के फूल, धतूरा, भस्म खुद लगाते हैं, उसका स्वरूप वही है। और वो भक्तों को देने में कुबेर जी का भंडार है उसके पास में। कोई भी भक्त खाली नहीं जाता, खाली आता है पर वो भर के जाता है, अपनी मनोकामना पूर्ण करके जाता है। मेरा वही संदेश है। क्या मांग रहेगी? इतना सुंदर आयोजन जो किया है आपने, भाविकों को अच्छे तरीके से दर्शन मिल रहा है, क्या मांग है आपकी भगवान? मांग यही नहीं, हमारी मांग यही है कि भक्त लोग खुश रहे, सबका परिवार खुशी रहे और भक्तों का तांता हर साल बढ़ता रहे। मेरी भावना यही रहती है कि बाबा अपना आयोजन इससे भी हर साल 10 साल बढ़ चढ़ के कराता रहे हम लोगों से। नक्कीच दरवर्षी असंच आयोजन जे आहे ते आमच्या माध्यमातून होणार आहे। आपल्यासोबत आयोजक लक्ष्मण पोद्दार हे आहेत, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण महाशिवरात्रीचं आयोजन जे आहे ते होताना पाहायला मिळतंय। या मंदिर परिसर जे आहे या ठिकाणी आयोजक लक्ष्मण पोद्दार यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं। आता त्यांच्याशी आपण ठाण्याच्या माध्यमातून बातचीत केलेली आहे। हे मंदिर जे आहे भाविकांसाठी खुले आहे आणि भाविक आनंदी राहावे असा आमचा प्रयत्न जो आहे तो नेहमीच असणार आहे, असे आयोजक लक्ष्मण पोद्दार हे बोलताना आपल्याला पाहायला मिळते। मोठी अशी गर्दी या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या निमित्त या ठिकाणी या कोटेश्वर मंदिरात दाखल झालेलं पाहायला मिळते। सकाळपासूनच जो आहे एक वेगळा उत्साह, आनंद आणि जल्लोष जो आहे आणि भगवान शिवांबद्दल असलेलं प्रेम, श्रद्धा ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच जे आहे वेगळं आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सर, क्या बताएंगे? आज अलग अवसर है, महाशिवरात्रि का अवसर है, क्या कुछ आनंद है, क्या बताएंगे? गेले कित्येक वर्षापासून हा सण आम्ही साजरा करतो। मोठा सण आमच्यासाठी, खूप वर्ष आले, मी बोलू शकतो 20-25-30 वर्ष। आणि आम्ही इकडं सतत इकडे असतो। आम्ही देवाच्या कृपाने लक्ष्मीनाथजी पोद्दार ते सगळं इकडे ऑर्गनाईज करतात, आम्ही सगळे पण आहेत त्यामध्ये गोष्टीमध्ये। आणि इकडे लोक भक्तिभावनेने येतात, पूजा करतात आणि त्यांना पूजा करायला एवढा आनंद वाटतो। ते आम्हाला बोलतात की आम्हाला इकडे पूजा करायला तुम्ही परफेक्ट देता आणि सगळ्यांना आवडते इकडे गोष्ट। लोक येतात, बाहेर लांबून लांबून येतात लोकांची श्रद्धा आहे आणि श्रद्धा त्यासाठी मी काय बोलू शकत नाही। श्रद्धा है तो भगवान है और भगवान है तो हम सब बैठे। जय महाराष्ट्र। नक्कीच आपल्यासोबत मंदिर प्रशासनातील काही पदाधिकारी होते, त्यांनी देखील आजच्या दिवसाबद्दल महत्व आहे जे सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आयोजक लक्ष्मण पोद्दार यांनी या आजच्या दिवसाचं महत्व जे आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे। तसेच मंदिर जे आहे ते भाविकांसाठी नेहमी जे आहे ते खुल्लं असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। भाविक जे आहे ते सुखी राहावे अशी मागणी जी आहे ते आयोजक लक्ष्मण पोद्दार यांनी केलेली आहे। मंदिरामध्ये सुबक अशी फुलांची, फळांची आरास या ठिकाणी, तसेच सुंदर असं
आकर्षक असं मंदिर जे आहे ते सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आज या मंदिरामध्ये, या ठाण्यातील कोपरी परिसरात असलेल्या कोटेश्वर मंदिरामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळा उत्साह, जल्लोष आणि भगवान महादेव यांच्या बद्दल असलेलं प्रेम या ठिकाणी आज नागरिकांचं जे आहे ते पाहायला मिळते. हे संपूर्ण लाईव्ह दृश्य जे आहे ते ठाण्यातील कोटेश्वर मंदिरातून आपण लाईव्ह पाहताय. सुंदर असं आयोजन जे आहे आयोजक लक्ष्मण पोद्दार यांनी या मंदिरात केलेलं आहे. सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ठाण्यातील अशीच अपडेट पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.